श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, देवानं आपल्याला जे काही दिले ना त्याबद्दल त्याचा आभार मानलं पाहिजे आणि अशा देवाप्रती आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. देवाला पाने फुले वाहून किंवा दक्षिणा ठेवून परतफेड होत नसते. नवस बोलून व्यवहार पूर्ण होत नसतोय. तुम्हाला खरंच काही देवकार्य करायचं असेल ना तर ज्या रंजल्या गांजल्यामध्ये देवरूप आहे ना त्याची नड भागवा, त्यांचा आत्मा तृप्त करा. तुमच्याकडे जे काही असेल ना त्यातला काही भाग गरजूंना द्या आणि अशा वेळेसच दिल्यानं कमी होत नाही तर ते वाढत जातं आणि याचा तुम्हाला अनुभव सुद्धा येईल. श्रोते हो, समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान हे तुमचं समाधान असेल. श्रोते हो, आपल्याकडे जे काही आहे ना आणि जितकं आपल्याला जमेल ना तितकं आपण फक्त निरपेक्षपणे गरजूंना देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर आपण इतकं केलं ना तर बघा आपल्याला किती समाधान आणि आनंद मिळू शकतोय. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. बघण्याची नजर ही जर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. जो व्यक्ती सर्वात मोठ्या निराशातून आणि दुःखातून पुन्हा उभा राहून संघर्ष करण्याची तयारी ठेवतो त्याला या जगात कोणीही हरवू शकत नाही. थोडा वेळ लागेल पण काहीतरी चांगलंच होईल, कारण माणसाची वेळ आणि दिवस हे खराब असतात, संपूर्ण आयुष्य नाही. माणसं स्वतःहून निघून चालली तर खचून जाऊ नका. शेवटपर्यंत फक्त आपलीच माणसं साथ देतात. मतलबी आणि स्वार्थी माणसं काम झालं की निघून जातात. बस इतकंच मनाला सांगत राहा. एखाद्यावर अतिविश्वास करणं हे धोकादायक असतं. लोक पद्धतशीर आपल्या आयुष्याची माती करतात, ते पण काहीच कळू न देता. डोळ्यातून बाहेर डोकवावं इतकं सुखी मोठं नाही. पापणीच्या आडोशाला लपावं इतकं दुःखही छोटं नाही. वाट अवघड असते, जिद्द नाही. काही लोकांना वेळेत जाणीव करून देणं खूप गरजेचं असतं की मस्करी करणं आणि एखाद्याचं मन दुखावणं यात फरक असतो. वडिलांनी कमावलेलं वाढवायचं असतं, विकायचं नसतं. मग ती इज्जत असो किंवा संपत्ती. आपण कुणाच्या आध्यात मध्यात नसलो तरी लोकांना आपल्या खूप उचापती पडलेल्या असतात. काही ना काही कारण काढून नावं ठेवतच राहतात. जबाबदारी पूर्ण करण्यासाठी धावणाऱ्या माणसाला अनेकदा इच्छा नावाच्या दरवाजाला कुलूप लावावं लागतं. साथ असणं प्रेम नाही तर साथ देणं प्रेम असतं. पैसा अख्खी सृष्टी विकत घेऊ शकतो, पण सृष्टीला जो चालवतो त्याला विकत घेण्याचं सामर्थ्य अजून तरी कोणातच नाही. मनापासून एकाच व्यक्तीवर प्रेम केलं की त्या व्यक्तीपासून कधीच मन भरत नाही. कधी कधी आपलाच अति प्रामाणिकपणा आपल्याला आयुष्यातून उठवत असतो. आपल्या भक्तीवर आणि देवावर इतका विश्वास ठेवायचा की देव आपल्या सोबत आहे याची प्रचिती प्रत्येक क्षणी येते. प्रत्येक वेळी डरकाळी फोडायची आवश्यकता नसते. शांतता देखील
खूप मोठी दहशत करू शकते. तुम्ही कधी पडलात तर स्वतःच उठा, कारण लोक पडलेला पैसा उचलतात, माणसाला नाही. प्रत्येकाचा एक काळ असतो, तो संपला की कुणाच्या तरी खांद्यावर त्याचा शेवट होतो. आणि शेवट ही अशाच खांद्यावर होतो ज्याला तो आयुष्यभर कमी समजत असतो. भावनांना कंट्रोलमध्ये ठेवता आलं तर अनेक प्रसंगात आपण उत्तम निर्णय सहज घेऊ शकतो. जो भगवंतासमोर झुकतो त्या व्यक्तीला भगवंत अन्य कोणासमोर झुकण्याची वेळ आणत नाही. कोण कोणाचं आणि किती आपलंय हे बोलण्यातून नाही तर काळजी करण्यातून कळतं. आत्मविश्वास एक प्रभावी अंजन आहे. हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो. 1 कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी 5 रुपयाची मेणबत्ती ही उपयोगी आली. एखाद्या गोष्टीचं महत्व त्याच्या किमतीवर नसतं तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असतं. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसतंय ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा, मग भले ते कर्म असो किंवा व्यक्ती. दुसऱ्यांच्या चुका काढायला आपणही तेवढं परिपूर्ण असायला हवं. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात आणि बाकी दिवस आपल्याला शिकवणी देतात. हृदय असणाऱ्या माणसालाच यातना मिळतात. गाव गोळा करून सगळ्यांचीच गरज भागते, पण एकनिष्ठ राहायला इमानदारी रक्तात असावी लागते. वेळेपेक्षा महाग असतात आपल्या भावना, त्यामुळे जो समजू शकेल अशावरच त्या खर्च करा. उगीच विनाकारण कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसतं. आयुष्याच्या पानावर प्रारब्धानं त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. कधी कधी दररोज हसऱ्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागं न दिसणाऱ्या विचारांचं वादळ लपलेलं असतं.